फक्त 2,000 रुपयात केलेल्या बजेट शेगाव ट्रिपचा हा आहे डिटेल प्लॅन. आपले स्वागत आहे बजेट भटकंती फीचरिंग शेगाव या सिरीजमध्ये, जेथे आपण शेगाव बजेट ट्रिप करणार आहोत. रात्री मुंबईवरून निघणाऱ्या ट्रेन्सने तुम्ही शेगाव रेल्वे स्टेशनला पोहोचून ऑटोमार्फत विसावा भक्तनिवास गाठा. बॅचलर ग्रुप सोबत जाणार असाल तर विसावा भक्तनिवासात तुम्हाला 70 रुपयात कॉमन हॉलमध्ये बेड्स मिळतील. फॅमिली सोबत असेल तर विसावा भक्तनिवासासोबत आनंद विहार भक्तनिवासातही स्वतंत्र रूममध्ये राहण्याची सोय होऊ शकते. आंघोळ व तयारी झाल्यावर तुम्ही गजानन महाराज समाधी मंदिरात दर्शन घेऊ शकता. यानंतर मंदिर परिसरातील प्रसादालयात महाप्रसादाचा आस्वाद घ्या. समाधी मंदिरापासून जवळ असलेल्या बंकट सदन, गजानन महाराजांचे प्रकट स्थळ, प्राचीन महादेव मंदिर, शीतला माता मंदिर, कृष्णाजी पाटलांचा मळा यांसारख्या वास्तू पाहता येतात. यानंतर ऑटोमार्फत श्री क्षेत्र नागझरी येथील गोमाजी महाराज मंदिर व सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर पाहून झाल्यावर शेवटी आनंदसागरला पोहोचून निवांत वेळ घालवा. दुसऱ्या दिवशी सकाळी शेगाव एसटी डेपोवरून निदान 7च्या गंगाखेड किंवा पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसने लोणार बस डेपोला उतरा. येथून तुम्हाला 10 रुपये प्रति माणसी दरात शेअरिंग ऑटोमार्फत लोणार सरोवराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येईल व लोणार सरोवर पाहून झाल्यावर दुपारी किंवा संध्याकाळच्या बसमार्फत पुन्हा शेगावला परतता येईल. फॅमिलीसोबत जाणार असाल तर शेगाव लोणार शेगाव या प्रवासासाठी कॅब भाडेतत्वावर घेतल्यास प्रवास आरामदायक होईल. शेवटी शेगाव रेल्वे स्टेशनवरून रात्रीच्या ट्रेनने पुढच्या दिवशी मुंबई गाठता येईल.